आज आपण काय करतोय, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन 11th मॅथ्स मधला पार्ट सेकंड मधला चॅप्टर नंबर 3 आहे. त्याचे आज आपण फॉर्म्युले बघतो. तर चला बघूया फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये मी फॉर्म्युले म्हणजे इथं एक मी कन्सेप्टच लक्षात ठेवतो. मी इथे बऱ्यापैकी एक बॉक्स फिलअपची एक कन्सेप्ट मी नेहमी लक्षात ठेवत असतो. तर बऱ्यापैकी मी बॉक्स फिलअप वरतीच सम सांगणार आहे. इथे पण मी सध्या दाखवतोय, मी तुम्हाला एक दोन सम मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त बॉक्स फिलअप वरचे, आणि बाकीचे जे आहे ते आपण सम सॉल्व्ह करतानाच बघू. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक आधी तुम्हाला सांगतो नेमकं काय आहे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. यांच्या आधी तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर फर्स्ट आहे परम्युटेशन. परम्युटेशन म्हणजे काय असतं, अरेंजमेंट विथ ऑर्डर आहे. इथे ऑर्डर सुद्धा महत्वाची असते. जे तुम्ही परम्युटेशन करताय तिथं ऑर्डर सुद्धा महत्व आहे. तर फॉर एक्झाम्पल एक मी घेतो, वर्डच घेतो, इथं मॅथ्स लिहितो मी. ओके, MATHS घेतो मी. आता मला याच्यापासून काय करायचं आहे रे, लेटर्स बनवायचे आहेत. आपले लेटर्स इथली यूज करून मला वर्ड्स बनवायचे डिफरंट. तर किती असे वर्ड्स बनता येतील, म्हणजे मी एम ने जर सुरुवात केलं तर मी आता एम, त्यानंतर टी झाला, ए झाला, HS, तर हा वेगळा वर्ड तयार झाला. तर असे किती वर्ड्स तयार होतील. तर याच्यासाठी मी बॉक्स फिलअप इथं यूज करतो नेहमी. आता बॉक्स फिलअप यूज करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो, याच्यामध्ये किती लेटर्स आहेत ते बघतो. टोटल आहेत म्हणजे 1 2 3 4 5 लेटर्स आहेत. किती येतं इथे नाही, याच्यामध्ये नाही. चला मी इथे काय करतो, 5 लेटर आपला इथे एक बॉक्स बनवतो. चला इथेच बनवतो. ओके, बघा मी कसं फिलअप करतो बघा. 1 2 3 4 5. ओके, समजून घ्या आता. तर याच्यामध्ये बघा, इथे बघा माझ्याकडे टोटल लेटर्स किती आहेत रे याच्यामध्ये लेटर्स होते माझ्याकडे किती, कुठले वर्ड्स होता, मॅथ्स. त्याच्यामध्ये होते माझ्याकडे 5 लेटर्स होते. तर पहिला जो आपला लेटर घेणार मी तिथं कोणाला घेऊ शकतो रे, कुणीही चालतो, काय फरक पडतो का. पहिला जो मी लेटर घेणार तिथं कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, कुणीही चालेल घेतला तर. म्हणजे इथं 5च्या 5 चालतात, 1 2 3 4 5, हे 5च्या 5 चालू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. चला सेकंडला येतो. आता सेकंडला गेल्यानंतर मी ऑलरेडी एक यूज केला, तर राहिलेले इथे 4 जण यूज करू शकतो. तर इथं 4 जण येतील. आता बघा 2 यूज केले तर 5 पैकी 2 गेले तर राहिले किती, 3. आता काय झाले, 5 पैकी 3 यूज झाले तर राहिले 2. 5 पैकी किती यूज झाले, 4 यूज झाले तर राहिला एकच मी तर यूज करू शकतो. तर हे जे आहे 5 4 3 2 1, तर ह्या सगळ्यांचा प्रॉडक्ट केला जातो. हेच आहे तुमचं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आहे. ओके, ॲट अ टाइम मी एकाच वेळी सगळ्यांना काय करतोय, इथं घेतोय सगळे लेटर्स ना, तर त्यावेळी मी काय करतोय, इथं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करतोय. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी अजून तुम्हाला सांगेल हे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल काय असतं. ओके, तर यांचा सगळ्यांचा सॉल्व्ह केला तर किती, 5 4 जा 23 जा 62 जा 120. तर ह्याचा किती असणार, किती असे वर्ड्स बनणार आहेत, 120 वर्ड्स बनणार आहेत. तसंच तुम्ही अजून कुठलं बघू शकताय, समजा मी नंबर्स दिले काही. चला मी 6 नंबर देतो म्हणजे इथं तुम्हाला समजेल. मी दिलं 0 1 2 3 4 5 असे मी यातून ते नंबर्स दिलेत. आणि यांच्यापासून तुम्हाला काय बनवायचे तर आपले नंबर्स बनवायचे सरळ सरळ, म्हणजे 6 डिजिट नंबर बनवायचा आहे मला आता. बरं आहेत ना, 6 डिजिट नंबर बनवायचा. तर याच्यासाठी काय करावं लागेल. आता इथे प्रॉब्लेम एकच आहे. आता प्रॉब्लेम काय बघा, जर मी इथं 0 जर इथं टाकत असेल तर चालेल का रे, अलाउड आहे का, तर 0 हा अलाउड नाही आहे. तर मी इथं वरती लिहितोय नॉट अलाउड. हा, तर बाकीचे सगळे चालतात. म्हणजे हे किती आहेत, हे 1 चालेल, इथे 2 चालेल, इथे 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल. म्हणजे 1 पासून 5 पर्यंत सगळे चालतील, मात्र 0 फक्त चालणार नाही. म्हणजे इथं 5 जण चालतात. मग नेहमी ज्यावेळी तुम्ही असे बॉक्स फिलअप करता, टोटल मला 6 इथं 6 डिजिट नंबर बनवायचा आहे, तर पहिल्यांदा कुठे जायचं, कंडिशनवरती जायचं असतं. कंडिशनवरती. तर कंडिशनमध्ये इथं काय झालं रे, एक मला चालत नव्हता 0, बाकी सगळे 5 जण चालत आहेत. ठीक आहे, चला आता सेकंडला इथं 0 पण चालेल ना रे, म्हणजे 0 चालेल, 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, सगळे चालतील. फक्त आता एक आहे की इथं क्वेश्चन तुमचा कसा आहे, रिपीटेड म्हणजे हा जो 1 जर तुम्ही ऑलरेडी वापरला असेल तर इथे वापरणार आहात की नाही, त्याच्यावरती क्वेश्चन असणार. समजा आता हा तो काय असेल, नॉन रिपीटेड असेल, म्हणजे तुम्ही परत जो डिजिट आहे तो परत तुम्ही वापरणार नाहीये. जर असं असेल तर इथं जो वापरलेला असेल तो तुम्ही इथं वापरू शकत नाही. म्हणजे एक तुम्ही ऑलरेडी यूज केलाय, 6 आपल्याकडे लेटर्स होते, 6 आपल्याकडे डिजिट्स होते, तर 6 पैकी एक तुम्ही ऑलरेडी यूज केला, तर राहिले किती, आता इथे 5 राहिले. आता बघा 6 पैकी 2 यूज केले तर राहिले किती, इथं 4 राहिले. 6 पैकी 3 यूज झाले तर राहिले 3 राहिले. 6 पैकी 4 यूज झाले तर 2 राहिले. 6 पैकी 5 यूज झाले, राहिला एकच. आणि ह्या सगळ्यांचा प्रॉडक्ट करा.
भेटून जाईल तुम्हाला किती नंबर ऑफ इथं डिजिट्स होणे. तर 120 इंटू 5 ना, कारण की बघा 5 पासून 1 पर्यंत झालेला आहे इथे 120 आणि इंटू 5 आहे 600 येईल ना, बरं आहे ना. 12 5 किती आली ती व्हॅल्यू 60 आणि परत एक 0 600 तुमचं काय येईल तिथे असे नंबर्स भेटणार 6 डिजिट नंबर. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. हे आपण अजून एक सम सॉल्व्ह करताना वगैरे एकदा क्लिअर पण होऊन जाईल. आणि हे ॲडिशन प्रिन्सिपल एक आहे ते केस वाईज असणार आहे. म्हणजे आता जर तुम्हाला इथं कधी म्हटलं की 5ने डिवाइड होणार नंबर पाहिजे, तर 5ने डिवाइड होणार नंबर असेल तर युनिट प्लेसला एकतर 0 असेल किंवा एकतर 5 असेल. मग ही एक केस बनेल, ही एक केस बनेल. ह्या दोघांसाठी काय असेल ते तुम्हाला इथं काय करायचे आहेत, दोघांच्या ज्या काही तुम्हाला नंबर्स भेटतील त्यांची परत एकदा ॲडिशन करायचे. तर ते ॲडिशन होतं इथं, ॲडिशन प्रिन्सिपल होतं केस वाईज असेल तर ते आपण समजा इथं गेल्यानंतर एकदा क्लिअर करूच. चला नेक्स्ट बघू आपण इथे. नेक्स्ट आहे इथं फॅक्टोरियल. आता आपल्याकडे जे 5 4 3 2 1 जी व्हॅल्यू आली होती ना ती 5 फॅक्टोरियल होती. आता हे 5 फॅक्टोरियल असतं काय किंवा हे फॅक्टोरियल आहे काय, तर तेही बघा आधी एक समजून घ्या. इथे बघा जर एन फॅक्टोरियल असेल तर एन कसं लिहिलं जातं बघा, एन आणि हा कुठला सॉरी आपला मराठीत काय म्हणतात उद्गारवाचक चिन्ह काहीतरी असं आहे ना, एक्सक्लेमेटरी साईन असंच असतं बहुतेक काहीतरी. आणि इथं एलच्या आतमध्ये एन लिहिले असं पण म्हणू शकतात काही जण. तर दोघांचं नोटेशन काय इथं सेमच आहे. ओके, आणि ह्याचं मिनिंग काय एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 एन मायनस 3 असं करत 3 to 1 कडे जायचं. समजलं नसेल तर बघा इथे समजा मी 5 फॅक्टोरियलच म्हणतोय किंवा तुम्ही हेच कशामध्ये लिहू शकता 5 फॅक्टोरियल असं पण लिहिलं तरी चालतं. मग याचं मिनिंग काय आहे, 5 घ्या, त्याच्या अलीकडचा नंबर घ्या, त्याच्या अलीकडचा नंबर घ्या, त्याच्या अलीकडचा नंबर घ्या, सॉरी इथं 2 पाहिजे, याच्या अलीकडचा नंबर घ्या, 1 पर्यंतच जायचं. ओके, यांचं काय असेल ते यायचं. ओके, हे सगळं काय असेल ते फाइंड आउट करा. 4 फॅक्टोरियल म्हटलं तर 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 10 फॅक्टोरियल म्हटलं तर 10 इंटू 9 इंटू 8 इंटू असं करत करत 1 पर्यंत यायचं. मात्र इथं डेसिमल पॉईंट म्हणजे पॉईंटमध्ये कुठेही नाही आहे, निगेटिव्ह नंबरसाठी नाही आहे. 0 फॅक्टोरियलसाठी इथं मी एक नोट दिलेली आहे. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू फक्त ऑलवेज काय असते इथे 1 असते. बाकी 1 फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू 1च असणार आहे. 1 फॅक्टोरियल कसं येणार 1 इंटू 1च तेवढाच असणार आहे. 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 इंटू 1 त्याची 2च येते. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 3 to the 6च होईल. तर तसे तुम्हाला इथे बघायचे आहेत. ओके, अजून एक मी इथं एक दिलेलं आहे बघा, एन फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते एन इंटू एन मायनस 1. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो इथं 10 फॅक्टोरियल. हा जो 10 फॅक्टोरियल तुम्ही असं पण लिहू शकतो 10 इंटू इथं पुढचा जो असणार आहे हा कोण असणार 9 इंटू 8 इंटू 7 इंटू हा 9 फॅक्टोरियलच असेल ना. पुढचा जो असणार आहे तो सगळा कोण असेल तुमचा 9 फॅक्टोरियल. तर तुम्ही असं पण लिहू शकता 10 फॅक्टोरियल इज इक्वल टू 10 इंटू 9 फॅक्टोरियल असं पण लिहू शकता. चला पुढे जाऊ आपण. हे होतं फॅक्टोरियल होतं. चला ओके, आता याच्यामध्ये आहे परम्युटेशन्स वेन ऑल ऑब्जेक्ट्स आर डिस्टिंक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट्स जे असतील आपण मागाशी पण बघितलं होतं, मी आता मॅथ्स हा वर्ड यूज केला होता, तर त्यामध्ये बऱ्यापैकी काय होतं रे, सगळे जे आपले एलिमेंट्स होते किंवा जे लेटर्स होते ते काय होते आपले डिफरंट होते. तिथे डिफरंट होते. तर डिफरंट असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे परम्युटेशन काय आहे किंवा कसं त्यांची अरेंजमेंट केली जाते तर तेही बघूया. आता परम्युटेशन नेमकं असतं काय, मी मागाशी पण सांगितलं की काय अरेंजमेंट विथ ऑर्डर. एक तुम्हाला इथं काय दिलेलं आहे वर्ड दिलाय त्याच्यामधले लेटर्स आहेत ते अरेंज करतोय. एक जर लेटर इकडे तिकडे शिफ्ट झालं तर तो तुमचा वर्ड चेंज होतो, त्याला आपण काय म्हणतो अरेंजमेंट म्हणतो. आणि तीच मेन म्हणजे असते परम्युटेशन. मग असे किती परम्युटेशन्स होतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर इथे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे किती आहे तिथं 10 लेटर्स आहेत मी असं म्हणतोय. ओके, 10 लेटर्सपैकी मला किती घ्यायचे आहेत रे, समजा 4 लेटर्स घ्यायचे आहेत आणि 4 लेटर वर्ड बनवायचा आहे. तर असे किती बनतील, तर त्यासाठी माझ्याकडे आहे ते फॉर्म्युला कुठला असतो 10p4 असतो. आता 10p4 किंवा NPRचा फॉर्म्युला आहे. तर NPR कसं लिहिलं जातं बघा रे, P इन ब्रॅकेट N कॉमा R लिहा. एन वरती लिहायचं, इथे आर खाली आहे, इथे मध्ये पी आहे. तर हे पण लिहिलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघायला गेला तर कसा येईल तो 10 फॅक्टोरियल आणि डिवाइडला काय होईल तर 10 मायनस 4 दॅट इज 6 फॅक्टोरियल. याचं काय असेल ते कॅल्क्युलेशन करा. हे कसं करतात तेही बघा. काय 10 आहे तो 6 फॅक्टोरियल पर्यंत लिहून टाका. म्हणजे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटरला 6 फॅक्टोरियल आहे ना, तो ऑब्वियस कट होऊन जाईल. हे सगळं लिहित बसायचं नाही. मग उरलेल्यांचं तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा किती होतात. ओके, हे एक झालं. आता मी इथं खाली अजून एक काही नोट दिलेले आहेत तिकडेही जाऊ बघा. इफ आर इज इक्वल टू एन
म्हणजे कोण झालं इथं आरच्या जागी जर कोण आलं एन आलं, म्हणजे जेवढे आपल्याकडे लेटर्स आहेत तेवढेच आपण सगळे यूज करत असेल तर एन पी एन किती होणार इथं एन फॅक्टोरियल. म्हणजे माझ्याकडे समजा 6 लेटर्स आहेत आणि 6 लेटर्स मला यूज करून इथं काय करायचे आहेत, एक वर्ड बनवायचे आहेत. तर माझ्याकडे टोटल किती बनतात इथं 6 फॅक्टोरियल इथे वर्ड्स बनतात, असे लक्षात ठेवू शकता. आणि एन पी झिरोची व्हॅल्यू म्हणजे आपल्याकडे 6 लेटर्स आहेत त्यापैकी कोणीच नको असेल तर एकच माझ्याकडे भेटणार आहे इथं कुठला, तोच ॲज इट इज इथं वर्ड भेटणार आहे. एन पी झिरोची व्हॅल्यू किती असणार इथे 1, एन पी 1ची व्हॅल्यू एन असणार आहे. जर एकच मला इथं लेटर घ्यायचं असेल तर माझ्याकडे टोटल 10 लेटर्स आहेत, मला एकच लेटर चूज करायचं आहे, एकच लेटर घ्यायचं आहे अरेंजमेंट लावण्यासाठी, तर ऑब्व्हियसली मला एक तेवढेच भेटणार आहे जेवढे होते तेवढे लेटर्स 10, तर 10 त्याचा आन्सर येईल. एन पी आरचा अजून एक इथं मी फॉर्म्युला लिहिला आहे एन इंटू एन मायनस 1 पी आर मायनस 1, तर हा एक तुम्ही लिहू शकताय, अजून पण त्याला पुढे तयार करत जाऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. इथे मी लिहिलेलं पण आहे बघा कसं जाता येईल. आता याच्या पुढे अजून पण करायचं असेल तर एन एन मायनस 1, याच्या पुढचा पण मला लिहिता येतो एन मायनस 2 आणि इथं काही एन मायनस 3 पी आर मायनस 3. हे तुम्ही असे तयार करू शकताय, किती अप टू सो ऑन तुम्ही बनवू शकताय पुढे. हे फक्त एक्झॅक्ट तुम्ही पॅटर्न लक्ष घ्या, हे तुम्हाला सीईटीला वगैरे कुठे ना कुठे उपयोगी पडणार आहे. तर चला बघूया पुढे. तर परम्युटेशन्स वेन रिपिटेशन्स इज अलाउड. आता म्हणजे रिपिटेशन्स नेमकं असतं का, एक आपण वर्ड घेऊ त्याच्यामध्ये काय आलं की लेटर्स रिपीट झालेत. कोणतं घेत आहे, चला एक आपण घेऊच कोणाचं नाव, ओके आता हाच वर्ड घेतो. आता मला दुसरा आठवत नाहीये, एक मी वर्ड घेतला इथे एक आर्य. ओके आता याच्यामध्ये काय झालं रे बघा, याच्यामध्ये ए तर माझ्याकडे 3 आले. ओके आता इथं मी लिहिताना असं स्पेलिंग लिहिले म्हणून म्हणतोय ए जो आहे तो आता 3 वेळा रिपीट झाला आणि माझ्याकडे किती लेटर्स आहेत ते 1 2 3 4 5 लेटर्स आहेत. ओके तर या 5 लेटर्स पासून मला इथे काय करायचं आहे रे, सगळेचे सगळे 5 लेटर्स यूज करायचे आहेत आणि पूर्णपणे मला काय बनवायचं इथे किती असे वर्ड्स तयार होतील याच्यापासून. तर त्यासाठी काय बघा, जर आर इज इक्वल टू एन म्हणजे सगळ्याच्या सगळे जर मी इथं लेटर्स यूज करणार आहे, 5 यूज करणार आहे, तर काय होतं इथे पहिल्यावरती असणार आहे 5 फॅक्टोरियल ॲज इट इज झालं 5 फॅक्टोरियल. आणि त्यानंतर इथं काय करायचं, रिपिटेशन जे आहे ते खाली काढून टाकायचे. आता रिपिटेशन इथे बघायला गेला तर ए जो आहे तो 3 टाइम्स रिपीट झाला तर डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल, हेच त्याचं काय असेल ते आन्सर असणार आहे. अजून एक दुसरं बघूया, एक प्रॉपर एक समजेल तुम्हाला. आपला मॅथमॅटिक्स हाच वर्ड घेऊ म्हणजे क्लिअर होईल रे. बघा मॅथेमॅटिक्स ATICS. ओके तर इथे आधी बघूया किती लेटर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, तर वरती तर आला 11 फॅक्टोरियल डिवायडेड बाय. आता रिपीट कोण कोण आहे बघा, एम किती टाइम्स रिपीट आहे रे 1 2 टाइम्स रिपीटेड आहे, तर इथं 2 फॅक्टोरियल लिहून टाकलं. एमचं इथं तुम्ही एम कॅन्सल आउट करून टाकला. ओके त्यानंतर एचं व्हेरीफाय करूया, ए किती टाइम्स रिपीट आहे 1 2, तर ए पण 2 टाइम्स रिपीट आहे 2 फॅक्टोरियल लिहिला. टी आहे का रे याच्यामध्ये, टी पण 2 टाइम्स रिपीटेड आहे, तर चला याचं पण लिहिलं मी 2 फॅक्टोरियल. त्यानंतर एच आहे का नाही आहे, ई आहे का रिपीटेड नाही आहे. त्यानंतर एम झालेला आहे, ए पण ऑलरेडी झालेला आहे, आय आहे का नाही, सॉरी टी आहे का नाही, टी ऑलरेडी झालेला आहे, आय नाही आहे. त्यानंतर सी नाही आहे, एस नाही आहे. तर हेच तुमचं काय असेल तिथे नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर ऑफ द वर्ड मॅथमॅटिक्स असणार आहे. ओके आणि जर आरची व्हॅल्यू एन इतकी नसेल, ते अशा कमी असेल, मात्र हे मी तुम्हाला एक समजण्यासाठी देतोय, मात्र हे कंडिशन्सवरती डिपेंड असणार आहे की तुम्ही आर कोणते चूज करताय. तर आपण हे एक्झॅक्ट सम आल्यानंतर बघू नेमकं काय काय होणार आहे ते. ठीक आहे, मी तिथं जास्त आता बोलत नाहीये. तर चला नेक्स्ट बघूया आपण. इथे एक आहे सर्क्युलर परम्युटेशन, म्हणजे जर सर्क्युलर वेमध्ये आता एक आपण डायनिंगवरती जसं जेवायला बसणार आहे तर तसं जर बसलं तर अरेंजमेंट किती होतात. कारण की जे आतापर्यंत मी बघत होतो अरेंजमेंट किंवा जे परम्युटेशन जे बघत होतो ते कुठलं होतं, स्ट्रेट लाईन परम्युटेशन म्हटलं तरी चालेल त्याला. ओके लिनियर परम्युटेशन म्हटलं तरी तुम्ही चालेल त्याला. आता हे आहे ते सर्क्युलर परम्युटेशन, मी इथं साईडला दाखवलेलं पण आहे. जर इथे 4 जण असतील आणि हे सर्क्युलर म्हणजे आपल्याला डायनिंग टेबलवरती जर बसतायत तर त्यांची अरेंजमेंट जी होती, आता जर 4 जण असेल तर त्यांची अरेंजमेंट होते आपल्याकडे इथं 3 फॅक्टोरियल त्याची अरेंजमेंट होते. तर त्यासाठी फॉर्म्युला पण आहे टोटल अरेंजमेंट. जर माझ्याकडे एन जर पीपल असतील आणि त्यांना सर्क्युलर वेमध्ये जर बसवायचं असेल तर माझ्याकडे किती असणार इथे n-1 फॅक्टोरियल काय असणार इथे वेज असणार आहेत. ओके आणि इथे एक मी दिलेला आहे नेकलेसची अरेंजमेंट.
नेकलेस जर असेल त्यामध्ये तुमच्या नेकलेसमध्ये काय असेल तरी, आता फॉर एक्झाम्पल एक मी म्हणतो आपला जो हार बनतो फुलांचा हार, समजा त्याच्यामध्ये किती आहे 10 माडे तर काय असतील फुलं असतील, 10 फुलं असतील तर 10 फुलांची अरेंजमेंट होते कशी, तर इथं काय होते 10 - 1 दॅट इज 9 फॅक्टोरियल आणि डिवाइड बाय 2. आता डिवाइड बाय 2 का होतो, कारण की तुम्ही ज्यावेळी हार ज्यावेळी घालताय त्यावेळी हार असा पण घालू शकता आणि उलटा पण घालू शकता, त्यामध्ये डिवाइड बाय 2 होतो. नेबरिंग जे असतात ना रे ते सेम नको असतात त्या अरेंजमेंटमध्ये, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं डिवाइड बाय 2 करावं लागतं. हे एक माइंड ठेवा, कुठलाही हार जर येत असेल तर त्याला नेहमी काय करा डिवाइड बाय 2 करून टाका. ओके, उलटा सुलटा मी इथं लिहिलेलं पण आहे, उलटा सुलटा एक आहे, 2 कंडिशन्स आहेत, त्यातला एकच मला घ्यावा लागेल. ओके, चला नेक्स्ट आपण एक जाऊ. ओके, कॉम्बिनेशन वरती. आता कॉम्बिनेशन मध्ये काय असतं बघा, सिलेक्शन विदाउट ऑर्डर, आणि जस्ट इथं असतं सिलेक्शन. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल मला एक टीम बनवायची आहे, आता 11 प्लेयर्स आपले क्रिकेटची एक मला टीम बनवायची आहे, 11 निवडायचे आहेत, पहिला कोण घेतोय मला त्याशी काही संबंध नाही, तिथे ऑर्डरला काही महत्व नसतं, जस्ट चूज करायचे आहेत, दोघांना निवडायचं आहे, दोघांना पहिला कोण येतो याच्याशी मला देणं घेणं नाहीये, दोघांना निवडलं संपला विषय. म्हणजे फर्स्ट बॉय येतो की गर्ल येतोय, की गर्ल येतो की आणि बॉय येते, काही नाही संबंध येते, ऑर्डरशी काही देणं घेणं नाहीये, त्याला आपण म्हणतो इथे सरळ सरळ कॉम्बिनेशन म्हणतो. आणि कॉम्बिनेशन कसं लिहिलंय बघा, भरपूर नोटेशन्स आहेत, एनसीआर तरी आहे, सी इन ब्रॅकेट N, R आहे, इथे एनसीआर पण आहे, आणि इथे बघा अजूनही इथे मी इथं ब्रॅकेट सारखं लिहिलंय, वरती एन लिहिलंय, खाली आर लिहिलेलं आहे, तर काय असणार आहे एन फॅक्टोरियल फॉर्म्युला कसा असतो बघा, तिकडे एनपीआरचा कसा होता N फॅक्टोरियल अपॉन N-R होता, इथे कसा आहे बघा एनसीआरचा N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इन ब्रॅकेट N-R ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे. आणि इथे मी काही एक तुम्हाला एक पास्कल ट्रायंगल सर्वांना माहिती आहे, तर मी तो इथं तयार केला, तो कसा तयार करता दाखवतो देखील मी, इकडे बघा 1 लिहा, इकडे 1 1 लिहा, ठीक आहे, या दोघांची ऍडिशन मध्ये लिहिली जाते, इकडे परत 1 1 एक्स्ट्रा ऍड करा, या दोघांची ऍडिशन इथे, या दोघांची ऍडिशन इथे, परत 1 1 ऍड करा, किती होणार 4, इथे झाली 6, इथे झाली 4, परत 1 1. तर हा असा पास्कल ट्रायंगल तुम्ही बनवत चला. ओके, आता हा पास्कल ट्रायंगल नेमका असतो काय, इथं व्हॅल्यू ज्या आहेत मी इथं दाखवलेलं पण आहे बघा, 0C 0 ची व्हॅल्यू 1 आहे, 1C 0 ची व्हॅल्यू 1 आहे, 1C 1 ची व्हॅल्यू 1 आहे, त्यानंतर 2C 0 ची व्हॅल्यू 1 आहे, 2C 1 ची व्हॅल्यू 2 आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं मी तेही दाखवतो रे. आता हा ड्रॉ केला होता मी तुमच्यासमोर, बरोबर, तर याच्यामध्ये काय असतो, हा जो पार्ट असतो ना रे, ही असते तुमची इंडेक्स म्हणू शकता, याला पॉवर म्हणू शकताय, किंवा इथली एनची व्हॅल्यू म्हणू शकता, ही जी असते ती एनची व्हॅल्यू. मग आता मला समजा काय पाहिजे यामधला 4C3 पाहिजे. आता 4C3 ओळखायचा कुठे, एनची व्हॅल्यू इथं माझ्याकडे 4 आहे, एनची व्हॅल्यू 4 कुठे आहे रे, इथे आहे, तर याच्यामधला 4C3, तर ही व्हॅल्यू असते तुमची 4C0 ची व्हॅल्यू असणार, ही 4C1 ची व्हॅल्यू, 4C2 ची व्हॅल्यू, ही 4C3 ची व्हॅल्यू, म्हणजे 4C3 ची व्हॅल्यू किती येते 4 येते. ही एन ची व्हॅल्यू आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा इंडेक्स असते, बायनॉमियल थेरम मध्ये आपण बघणार आहे, ही पॉवर सुद्धा असते, तर तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, तुम्ही पास्कल ट्रायंगल कितीही मोठा तयार करू शकता, ऍटलीस्ट 5 पर्यंत तयार करून ठेवा, तुम्हाला कुठे ना कुठे यूज पडणार तरी आहेच. ओके, इथे मी दिलेला पण आहे. त्यानंतर काही क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये नंबर ऑफ शेक हँड्स आहेत. आता नंबर ऑफ शेक हँड्स बघा, दोघे जण एकत्र आले तरच काय असणार आहे रे नंबर ऑफ शेक हँड्स. जर माझ्याकडे 10 जण असतील तर 10 पैकी जर मी दोघांना जर सिलेक्ट करतोय, सिलेक्ट केल्यानंतरच, अरेंजमेंटची गरज नाहीये तिथं, मी परत सांगतोय की याने हात मिळवला की त्याने हात मिळवला, काही संबंध नाही, शेक हँड दोघांनी हात मिळवल्यावरच होतोय, यानं घेतला, यानं शेक हँड केला काय आणि त्यानं शेक हँड केला काय, दोघांचा मिनिंग सेमच असणार, शेक हँड झाला तिथे. तर तिथे काय असतो लक्षात ठेवा, इथं सिलेक्शनच असणार आहे. तर माझ्याकडे जर 10 जण असतील आणि मला जर सेकंड्स किती होत आहेत बघायचे तर 10C2 असणार आहे. किंवा कॉर्ड्स आता बनवायचे असतील, कॉर्ड्स माझ्याकडे इथं पॉईंट्स आहेत, किंवा तुम्ही आपले सर्कलवरती आहे आणि सर्कलवरती समजा इथे काय असेल 10 काय आहेत माझ्याकडे इथं पॉईंट्स आहेत आणि मला कॉर्ड्स बनवायचे आहेत, तर दोन कुठलेही जर मी इथं काय करत असेल पॉईंट जर मी इथं जॉईन करतोय तर तिथे काय बनतो रे कॉर्ड बनतो. मग आता इथे मी काय करणार आहे 10C2च असणार आहे त्याचा पण फॉर्म्युला. त्यानंतर नंबर ऑफ डायगोनल्स इन पॉलिगॉन, तर नंबर ऑफ डायगोनल्स इन पॉलिगॉनसाठी मला काय करावं लागेल, आता इथेच बघा याच्यामध्ये काय होणार आहे रे, हे मी कसे तयार होतो बघा रे. पहिल्यांदा जर मी NC2 घेतलं तर NC2 मध्ये काय होतं, इथं नंबर ऑफ म्हणजे इथं सरळ जॉईन किती केलं, किंवा नंबर ऑफ इथे तुम्ही कॉर्ड्स म्हणू शकताय, किंवा इथं सेगमेंट म्हणा पाहिजे असेल तर
लाईन्स किती ड्रॉ करू शकताय असं म्हटलं तरी चालेल. मात्र याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला रे, मला ही काउंट करायची नाहीये. तर हे काउंट करायचे नाहीत म्हणजे काय, माझे 4 पॉईंट्स होते, तर ह्या 4 ज्या साईड आहेत ते काढून टाकणार. जे 5 पॉईंट नाही तर 5 साईड आहेत, तर त्या 5 साईड्स मला काढून टाकाव्या लागतील. म्हणून हा फॉर्म्युला बनला. NC2 आहेत ते सगळे सगळे मला इथं लाईन्स भेटत आहेत आणि त्या ज्या साईड्स आहेत त्या मला मायनस कराव्या लागतील. इथं मला 4 साईड मायनस करायचे आहेत, तर मला इथे डायगोनल्स भेटणार आहेत. नंबर ऑफ ट्रायंगल्स, समजा जर 10 पॉईंट आहेत, 3 पॉईंट्स एकत्र आले तरच काय असणार आहे, तरी इथे तो ट्रायंगल बनणार आहे. मात्र ते तिन्ही जे पॉईंट्स आहेत ते नॉन कोलिनियर पाहिजेत. ते जर कोलिनियर वगैरे असेल तर तिथं काय प्रॉब्लेम होतो आपण समच्या इथं गेल्यानंतर एकदा बघूच. ओके, ठीक आहे. अजून काही नोट आहेत आपल्याकडे, त्याही बघायचे आहेत. तर चला बघूया. मी इथे बघा फर्स्ट सांगितलेलं आहे NCR इज इक्वल टू NCN-R. आता हे आलेलं कुणीकडनं आहे तेही दाखवतो तुम्हाला. जस्ट आपला पास्कल ट्रायंगल होता ना रे, त्याच्यावरच दाखवतो बघा रे. पास्कल ट्रायंगल, हा इथेच. आता या पास्कल ट्रायंगलमध्ये इथे जर तुम्ही विचार करायला गेला, चला 1 मिनिट दाखवतो. तुम्ही फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू व्हेरीफाय करा रे, कुठेही फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू व्हेरीफाय करा, सेकंड अँड सेकंड लास्ट व्हॅल्यू व्हेरीफाय करा, थर्ड अँड थर्ड लास्ट व्हॅल्यू व्हेरीफाय करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा ही फर्स्ट व्हॅल्यू, याच्यामध्ये लास्ट व्हॅल्यू सेम, फर्स्ट व्हॅल्यू सगळी आता ऑब्वियस फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू तर 1 1 आहे, सेमच होईल. याच्यामध्ये येतो फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू सेम आहे, सेकंड अँड सेकंड लास्ट व्हॅल्यू सेम आहे, थर्ड अँड थर्ड लास्ट व्हॅल्यू सेम असणार आहे, फोर्थ अँड फोर्थ लास्ट व्हॅल्यू तुमची सेमच असणार आहे. म्हणजे इथं तुमचा NCR आणि NCN-R ची व्हॅल्यू सगळीकडे काय असते, सेमच असते असं तुम्ही म्हणू शकताय. बघा ना, जर मी NC1 म्हणतोय तर NCN-1 असणार आहे फर्स्ट टर्म, तिथली कुठली असणार आहे, सेकंड लास्ट टर्म, असं पण म्हणू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट. NC0 ची व्हॅल्यू 1 येणार आहे, NCN ची व्हॅल्यू 1च येणार आहे. फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू सेमच आहे. ही NC0 ची व्हॅल्यू असणार आहे, ही NCN ची व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर NC1 ची व्हॅल्यू आणि NCN-1 ची व्हॅल्यू, दोघांची व्हॅल्यू काय असणार इथे, सेमच असणार, म्हणजे कुठली nच असणार आहे खरं. बघा ना, हा फोर्थ चालू होता, हा थर्डचा चालू आहे, तर 3 आली, इथं 2 आहे तर हा एकटा चाला, तिथे काय नाही फरक पडला. त्यानंतर NCRचा आणि NPR मध्ये इथं रिलेशन दिलेलं आहे. NCR इज इक्वल टू काय असणार आहे, NPR डिवाइड बाय R फॅक्टोरियल. R फॅक्टोरियल फक्त NPR मध्ये कमी आहे. जर R फॅक्टोरियलने जर मी डिवाइड केलं तर फॉर्म्युला कोणाचा तयार होतो, NCRचा तयार होतो. आणि याच्यावरती एक सम जरा असतात रे. इफ NCX इज इक्वल टू NCY असेल तर एकतर X इज इक्वल टू Y झाला पाहिजे, किंवा या दोघांची ऍडिशन किती असणार आहे, ती N असणार आहे. पाहिजे असेल तर इथे पण बघू शकता. जर ह्या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत तर ह्या दोन व्हॅल्यू इक्वल झाल्या पाहिजेत, R आणि N-R, किंवा ह्या दोघांची ऍडिशन किती असणार आहे तिथे N. दोघांची ऍडिशन करून बघा, R-R कॅन्सल आउट होईल, तर राहणार कोण तिथे फक्त N असणार आहे. ही एक कन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे. NC0 हे आपले कोण आहेत, तुम्ही बायनॉमियल कोएफिशियंट सुद्धा म्हणू शकताय, आपण बघणार आहे बायनॉमियल मध्ये गेल्यानंतर. किंवा इथं आहेच, NC0 पासून NCN पर्यंत सगळ्यांची ऍडिशन करा, 2n होतो. मग इथे बघायला गेला 1 3 3 1, यांची ऍडिशन किती होते बघा, 2n होणार आहे. किती होणार आहे बघा, इथं 2 चा किती होईल, तो क्यूब होईल. 2 चा क्यूब किती असणार, 8. व्हेरीफाय करा, 1 3 3 1, ऍडिशन 8 झाली, कारण की इंडेक्स n ची पॉवर n किती होता, इथं 3 होता, बरोबर आहे ना. तर 2 चा क्यूब येईल. आणि त्यानंतर इथं तुम्ही इव्हन ऑडची जर तुम्ही इथं ऍडिशन करत असाल तर किती होते बघा, 2n-1 असणार आहे. तुम्ही हवे असेल तर करून बघा, इव्हन ऑडची काय असेल ते तुम्ही ऍडिशन करून बघा. त्यानंतर NCR हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट, ऑब्वियस मिडलला मॅक्झिमम व्हॅल्यू येते ना, तर मिडल शोधा. हे फॉर्म्युले ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युले लक्षात राहत असतील तर ओके आहे. मात्र माझं एक म्हणणं असतं की मिडल टर्म फाइंड आउट करा. आता समजा इथं माझ्याकडे किती आहे, एनची व्हॅल्यू समजा किती आहे, 5 आहे. तर मला काय माहिती आहे, एनची व्हॅल्यू ज्यावेळी 5 असणार आहे त्यावेळी इथं माझ्याकडे 6 नंबर्स असतात. 6 नंबर्स असतात, बघा मी कसं लक्षात ठेवतोय, 6 नंबर्स असतात. आता 6 नंबर्स का रे, 5C0 पासून कुठेपर्यंत माझ्याकडे असणार आहे, 5C5 पर्यंत. हे 6 नंबर्स आहेत. तर मिडलला माझ्या 2 व्हॅल्यू येतात, फर्स्ट सेकंड. बघा ही फर्स्ट असणार आहे, सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, आणि ही 6th असणार आहे. तर मध्ये ह्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत ना रे, थर्ड आणि फोर्थ, जी कुठली जी टर्म असेल तिथंच तुमच्या काय असणार, इथे सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. तर ती कोणती टर्म आहे व्हेरीफाय करा, त्याच्यावरून तुम्ही काय असेल ते सम सॉल्व्ह करू शकता. ओके, ठीक आहे. मला वाटतं एवढे तुमचे सगळे बेसिक फॉर्म्युले आहेत या टॉपिक मधले.
तर व्यवस्थित बघा, चॅप्टरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून काही कन्सेप्ट एक्स्ट्रा लक्षात येतील. मात्र फॉर्म्युले तुम्ही तयार करण्यापेक्षा तिथले कन्सेप्ट यूज करा, बॉक्स वगैरे यूज करा, तर तुमचे कॅल्क्युलेशन आहे ते इझिली होऊन जातील. ओके, तर आज आपण इथेच थांबू. थँक्यू.